मनोजवं मारुततुल्यवेदं जितेन्द्रियं बुद्धिमतात्वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तभुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीराम जय जय राम। मनोजवं मारुततुल्यवेदं जितेन्द्रियं बुद्धिमतात्वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीराम जय जय राम। नमस्कार मित्रांनो, हनुमान जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज मी हनुमान जयंतीनिमित्त महाराष्ट्राचं पूजेचं महत्त्व सांगणार आहे की महाराष्ट्राची पूजा कशी करायची। तर महाराष्ट्राची पूजा करत असताना महाराष्ट्राच्या हृदयावर सीताराम नावाचं नाव घ्यायचं। ज्यांना लिंग होऊन तेवढं लिहायचं आणि सीताराम तुम्ही जेवढं होईल तेवढं लिहायचं। म्हणजे 1 2 3 4 4 ठिकाणी आलेले टाकण्याचा प्रयत्न करायचा। आणि महाराष्ट्राला ते रुमाल आहे, रुमालाचं राम नावाचं आवरण रुमाल आहे, रुमाल पांढऱ्याचा। ज्याप्रमाणे महाराष्ट्राला आपण आपल्या शरीराला कपड्याचं आवरण आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राला राम नावाचं आवरण जेवढं राहील तेवढं महाराष्ट्र खूप प्रसन्न होतील, त्यांची कृपा आपल्यावर राहील। चिंचटाकळी गावातील मंदिरातील मी हा व्हिडिओ काढलेला आहे आणि मारुतीची कृपा दृष्टी झाली असं समजतो मी की मला मारुतीचं गुणगान गाण्याची संधी मिळाली। माझ्या वडिलांचं एवढं म्हणणं होतं की आपल्या गावातील चिंचटाकळी मंदिर मारुती मंदिर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर युट्यूबवर यावं। युट्यूबवर येऊन त्यांची आपली माहिती पूर्ण गावात व्हावी, युट्यूबवर चर्चा आपल्या देवाची व्हावी, त्याची संधी मला मिळाली। मी माझं खूप भाग्य समजतो की मला मारुतीच्या कृपा आशीर्वादाने युट्यूब परिवाराने एवढे व्हिडिओ काढण्याची संधी दिली, त्यांचे मी खूप आभार मानतो। आणि हनुमान जयंती निमित्त मी पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय सियाराम। नमस्कार मित्रांनो, आज मी मारुतीच्या भक्तीविषयी व्हिडिओ केलेला आहे की कोणत्याही देवाची भक्ती तुम्ही करा की देव आपल्यावर ओझं कधीच होणार नाही, तुम्हाला तो बरोबर त्याचं फळ देणार आहे। तसंच माझ्या बाबतीतही घडलेलं आहे की जेवढी मारुतीची सेवा माझी झाली, खूप सेवा माझी केली नाही, पण जेवढी मनातून जेवढी सेवा आपण देवाची भक्ती करतो तेवढे देव दर्शन माणसाला देतो। आणि सीताराम नावाचा दर्शन जप केल्यानंतर मग तो विषय नाही, मारुतीला तुमच्या सोबत राहावं लागेल। मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मारुतीचे दर्शन घेताना मी तुम्ही काय म्हणायचं, राम राम हनुमानजी म्हणायचं। राम राम हनुमानजी म्हणल्यानंतर मारुतीला तुमचं दर्शन करावंच लागेल। हा मारुतीला वरदान आहे की प्रत्येक गावामध्ये मारुतीला ठाणं घ्यावं लागेल, राहावं लागेल, त्या गावाचं रक्षण करावं लागेल। आजच्या बघितलं आपण की पूर्ण आलता, पूर्णामध्ये खेड्यातील कोणत्याच माणसाला पूर्ण झाला नाही, फक्त हे बाहेर शहरी भागातच पूर्ण पसरला, खेड्याचे काही। त्याच्यामुळं मात्र हे प्रत्येक गावाचे रक्षण करणारे। नमस्कार मित्रांनो, हनुमान जयंती निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज मी हनुमान जयंती निमित्त मारुतीचं पूजेचं महत्त्व सांगणार आहे की मारुतीची पूजा कशी करायची। तर मारुतीची पूजा करत असताना मारुतीच्या हृदयावर सीताराम नावाचं नाव लिहायचं। ज्यांना लिहिणं होईल तेवढं लिहायचं आणि सीताराम तुम्ही जेवढं होईल तेवढं लिहायचं। म्हणजे 1 2 3 4 ठिकाणी आलेलं आहे, तर जेवढं टाकता येईल तेवढं टाकण्याचा प्रयत्न करायचा। आणि मारुतीला जे रुमाल आहे ते रुमालाचं राम नावाचं आवरण जे रुमाल आहे ते रुमाल पांघरायचा। ज्याप्रमाणे मारुतीला आपण कपडे घालतो, आपल्या शरीराला कपड्याचं आवरण नाही, त्याचप्रमाणे मारुतीला
राम नावाचं आवरण जेवढं राहील तेवढं मारुतीराय खूप प्रसन्न होतील, त्यांची कृपा आपल्यावर राहील. चिंचटाकळी गावातील मंदिरातील मी हा व्हिडिओ काढलेला आहे आणि मारुतीरायची कृपा दृष्टी झाली असं समजतो मी की मला मारुतीरायचं गुणगान गाण्याची संधी मिळाली. माझ्या वडिलांचं एवढं म्हणणं होतं की आपल्या गावातील चिंचटाकळी मंदिर, मारुती मंदिर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर युट्यूबवर यावं. युट्यूबवर येऊन त्यांची आपली माहिती पूर्ण गावात व्हावी, युट्यूबवर चर्चा आपल्या देवाची व्हावी, त्याची संधी मला मिळाली. मी माझं खूप भाग्य समजतो की मला मारुतीरायच्या कृपा आशीर्वादाने युट्यूब परिवाराने एवढे व्हिडिओ काढण्याची संधी दिली, त्यांचे मी खूप आभार मानतो. आणि हनुमान जयंती निमित्त मी पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय सियाराम. नमस्कार मित्रांनो, मी आज चिंचटाकळी गावातील श्री हनुमान मंदिर इथून बोलत आहे. तर मी आज तुम्हाला सीताराम नावाचं महत्व सांगणार आहे की सीताराम नावाचा जप केल्याने मारुतीराय प्रसन्न तर होतीलच, पण त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहे. तर सीताराम नावाचा जप केल्याने माणसाला प्रथम मारुतीरायचे मूळ दर्शन होणार आहे. मूळ दर्शन म्हणजे तुम्हाला मारुतीराय आहेत आता सध्या परिस्थितीमध्ये, ते तुम्हाला त्या मूळ रूपात दर्शन देतील. हे फक्त सीताराम नावाच्या जप केल्यानेच होणार आहे. आणि हे सत्य वचन आहे माझं की मारुतीराय सीतारामना जप केल्याने दर्शन देणार आहे, कोणालाही दर्शन देणार आहे. फक्त जेवढा तुम्ही सीताराम नावाचा नामस्मरण करता, जप करता, तेवढं तुम्हाला ते दर्शन देणारच आहे. आणि सीताराम नावाचा जप केल्याने मारुतीरायाचा ध्यास माणसाला लागतो आणि सतत मारुतीरायाचं ध्यास लागून आपल्या तोंडातून जरी सीताराम नावाचा जप बंद झाला तरी हृदयातून सुद्धा आपल्याला सीताराम नावाचा जप चालू राहतो. एवढी सीताराम नावात ताकद आहे. बुद्धी देणार ते की बुद्धिहीन तुम्ही जाणीची, त्याच्यामुळे म्हणतात की बुद्धिहीन तुम्ही जाणीची तुम्ही पवन कुमार बलबुद्धी विद्या देव मी हरवले शिकार. बुद्धी देणारे मारुतीराय आपल्याला आता 5 वर्ष झाले माझ्या मोबाईल होता, पण कधी मी व्हिडिओ सुद्धा काढला नाही. पण ज्यावेळेस मारुतीरायचा व्हिडिओ काढला आणि तो टाकला 240 व्ह्यू आले त्याला, त्यापासून मला ती व्हिडिओ काढायची सवय लागली. आता जे व्हिडिओ मी काढते पूर्ण याच्यामध्ये जास्तीत जास्त मारुतीरायचे व्हिडिओ आहे. मारुतीरायचं गुणगान करण्याची संधी मिळाली मला, मी खूप आभारी आहे. चिंचटाकळी गावातील मारुतीरायच्या मंदिरात मला जय जयकार करण्याची संधी मला मिळाली. आणि एवढा खूप आभारी युट्यूब परिवाराचा आहे की त्यांनी माझे व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यावेळेस व्हिडिओ टाकला की लगेच युट्यूब परिवार सुद्धा माझा व्हिडिओ खूप अपलोड लवकर करतो. एवढी मारुतीरायची लीला भारी आहे की जगामध्ये याच्यामुळे सांगतो की खूप लोक म्हणतात देव नाही, पण देव नाही असं म्हणायचंच नाही. कारण त्यामुळे मी व्हिडिओ बनवत आहे की तरुण पिढीसाठी आणि विज्ञानाला सुद्धा मला कोणी विज्ञान जरी मला म्हणलं देव नाही तर मी सिद्ध करून दाखवतो की देव नाही, कसं काय नाही. त्याचा पुरावा सुद्धा मी माझ्याजवळ आहे की देव आहे जगामध्ये. बरेच शिकलेले म्हणतात की काय देवाला करणं हे करणं काय पैशासाठी नाही, फक्त बऱ्याच लोकांना सुद्धा कळावं की मारुतीराय जगामध्ये काय चीज आहे, मारुतीरायची काय लिहिलं आता सुद्धा जगामध्ये आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आम्हाला इतके सगळ्या जगाला माहित आहे. पण आता सध्या सुद्धा या कलियुगामध्ये सुद्धा मारुतीराय काय लीला करतात प्रत्येक जणाला माहिती, प्रत्येक खेड्या लोकांना माहिती आहे. खूप आवड मारुतीरायची जेव्हा असायला लागली. नमस्कार मित्रांनो, आज मी महाराज या नावावर थोडं बोलणार आहे की महाराज कोणला म्हणायचं. की माझा ते व्हिडिओ बघून देवाचे मारुतीरायचे व्हिडिओ बघून की माथुरचा क्लासमेट म्हणला की महाराज मग तू काय तू एवढे व्हिडिओ बनवायला देवाचे कुठं सगळं देवाचं, तर नाही की महाराजांजवळ आपल्याला उभं राहायची सुद्धा लायकी आपली नाही. की खूप ज्ञानवान ज्याला म्हणतात, ज्ञानाचा भांडार ज्याच्याजवळ असतो त्याला महाराज म्हणायचं. महाराज कोणला म्हणायचं, महाराज मनातून हरिनामाचा जो जप करतो आणि जो ज्याच्या जवळ अफाट असं ज्ञान आहे त्यालाच महाराज म्हणायचं.
महाराज होणं काही सोपं नाही, महाराज म्हणणं सुद्धा आपली लायकी नाही. त्याच्यामुळे मी त्याला म्हणतो, जगाला मी सांगू इच्छितो की महाराज होणं हे खूप कृपादृष्टीचं काम आहे. त्याच्यावर कृपा झाली तोच महाराज होऊ शकतो. जय सियाराम.